अवघी लटकी माया. बरोबर ना. सर्व सुखाची आशा जन्म गेला महाराज. खरं तर याच्यात काही नोहे नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार. ब्रह्मदान रक्षणा तुम्ही पैसे आणलेत का? बर का, पैसे आणलेत ना, वारीला चाललात ना, पैसे आणले ना, आपलं काहीच नाही बर का. जाताना सगळं माझ्याकडे द्या, मी जायच्या टायमाला द्याल ना. नाही महाराज, खिस्सा गरम तर देव धरम आहे. हा बरोबर ना, खिस्सा गरम तरच देव धरम आहे, फुकट नाही आहे. तर माणूस सुटू शकत नाही याच्यापासून, आणि याच्यापासून जर सुटलं तर आपण भिकारीच आहे. मग माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, होईना भिकारी पंढरीचा वार करी. तुकोबारायांची ती अवस्था झाली, त्या अवस्थेला पोहोचून जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला जातात. पण ती अवस्था बाह्य रंगाची नाही तर अंतरंगाची जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली. विठ्ठल आता अंतरंगाची अवस्था, अंतरंग माहितीये का? रंग माझा वेगळा माहितीये? पाहताना मालिका रंग माझा वेगळा, त्यामध्ये कुठं अंतरंग दाखवलाय? बाह्य रंगाचं गबाळ भरलेलं आहे बरं का. आणि अंतरंग शोधायचा असेल तर संत साहित्यामध्ये, संत संगतीमध्ये, भगवंत भेटीमध्ये अंतरंगाची व्याख्या आहे, अंतरंगाची तृप्ती आहे. मग हा अंतरंग आम्हाला जर पाहायचा असेल तर सद्गुरु सानिध्य महत्वाचे. पहा, ज्ञानोबराय झाले, तुकोबाराय झाले, निळोबाराय झाले, पण सगळ्यांना संत सद्गुरूच करावा लागला. निळोबारायांनी नाही काय केली? सद्गुरू केले हो. जगद्गुरु तुकोबारायांना सद्गुरू मानलं. निळोबाराय 42 दिवस इंद्रायणीच्या तीरावर अनुष्ठान मांडून बसले होते की माझे सद्गुरूंनी मला शब्द दिलाय, तुला मी अनुग्रह देईन. पण माझ्या सद्गुरूंचं तर वैकुंठ गमन झालं. काय करायचं आता? आता वैकुंठाला गेलेला माणूस पुन्हा येतो का? तुमच्या इकडे माणूस गेल्यावर नेतात का? असंच नेतात. कसा नेतात? कसा? वारीला नाही. हा, याच्यातून जीव नावाची गोष्ट वेगळी झाल्यावर नेतात का? आहे असंच नेतात? नाही ना. तुमचं नाम तर शेमच आहे. बरोबर. पहा, जगद्गुरु तुकोबारायांची भेट घेण्यासाठी निळोबाराय 42 दिवस इंद्रायणीच्या तीरावर बसतात. जगाच्या मालकाला चिंता पडली, बाबा अन्नही नाही, पाणीही नाही. असं बिन अन्न पाण्याचा निळोबा जगणार किती दिवस? मग जगाचा मालक त्या ठिकाणी येतात, म्हणतात, निळा डोळे उघड, मी आलो. मला सांगा, निळोबारायांना जगद्गुरु तुकोबारायांकडून अनुग्रह घेऊन कुणाची प्राप्ती करायची होती? बोलत जा ना पटपट. कुणाची प्राप्ती? देवाची प्राप्ती. आणि ज्याची प्राप्ती करायची तो तर सद्गुरूच्या आधी आलाय ना. तो म्हणतो, निळा डोळे उघड, मी आलोय. पण निळोबारायांनी सांगितलं, कोण तू? देव म्हणतात, मी जगाचा मालक. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, तो मी बाबा. ताळुंकी मंजूळ बोलत सेवाणी, शिकविता धनी वेगळाची, तो मी आहे. मी पांडुरंग परमात्मा आहे. तू पांडुरंग परमात्मा आहे हे तूच मला सांगतोय.
पण हे तू खरंच पांडुरंग परमात्मा आहे हे सांगणार मला दुसरं कोणीतरी पाहिजे. तुम्ही कोण म्हटलं? निळोबराय देवाला म्हणतात, तूच म्हणतो मी पांडुरंग परमात्मा आहे. आता हे पखवाद वादक आहे, हे म्हणतात मी पखवाद वादक आहे. पण रस्त्यावर गाठ पडली, मला म्हटले ताई मी पखवाद वादक आहे. तुम्ही खरंच पखवाद वाजवता का हे सांगणार मला दुसरं कोणीतरी पाहिजे ना. तसं निळोबराय म्हणतात तू खरंच पांडुरंग परमात्मा आहे हे सांगणार मला दुसरं कोणीतरी पाहिजे. पहा, तत्वज्ञान माणसाच्या लवकर लक्षामध्ये येत नाही. वस्तुस्थिती महाराज, बसल्या बसल्या जांभळी तरी येईल, कंटाळा तरी येईल, पाय साथ तरी नाही देणार, मिसरीची तरी तलप. हा सवय हो, पडिले वळण इंद्रियाचं कळ. इंद्रियाला वळण पडलं ना, जेवण झाल्यावर मिसरी लावायची. तसं निळोबराय म्हणतात बाबा तू पांडुरंग परमात्मा आहे मला सांगणार कोणीतरी पाहिजे. मग जगाच्या मालकाला निराश चेहऱ्यानं जावं लागलं, वैकुंठावरून जगद्गुरु तुकोबरायांना पाठवावं लागलं. मग मस्तकावर हात ठेवला आणि अनुग्रह निळोबरायांना दिला. मग निळोबराय म्हणतात बरं का, बरवे झाले बरवे झाले. अनुग्रह झाल्यानंतर बरं का काय म्हणतात, बरवे झाले आत्मा राम हृदय आले. सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली, वस्तू डोळा पैदा दिली. मला सद्गुरूंची कृपा झाली आणि डोळ्याच्या पलीकडची वस्तू माझ्या सद्गुरूनं मला दावली. मग त्या वस्तूमुळं मी आत्मनंदाच्या प्राप्तीला, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीला गेलो. हे निळोबरायांचं म्हणणे. निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्मारम, त्या पदाला मी पोहोचलो. आता आपण वारीला चाललो बरं का, वारीला चाललो. जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणे बाबा होईन भिकारी पंढरीचा वार करी. पण घरून येताना कोण कोण मोकळा आलंय हो? जायचंय का घरी? घरून येताना मोकळा आलंय कोण? कोणी आलेलं नाही. जगद्गुरु तुको पहा, एक उदाहरण देते. आई आहे बरं का, आई. आईला 2 मुलं आहेत. एक मूल वेड आहे, एक मूल हुशार आहे. गावाचं जास्त प्रेम कोणावर? बोला ना. हुशार मुलावर कोणाचं प्रेम? गावाचं. आणि आईचं जास्त प्रेम कोणावर? का बरं? पहा, गावानं सगळ्यात जास्त हुशार मुलाला उचलून धरलंय आणि आईनं सगळ्यात जास्त लक्ष येड्या मुलाकडे दिलं. का? कारण आईला माहितीये माझा हुशार मुलगा भूक लागल्यावर टोपल्यापर्यंत जाईन, भाकर घेईन, खाईन. पण माझा वेडा मुलगा भूक लागली तरी समजणार नाही त्याला. मग आईचं जास्त लक्ष वेड्यावर, तसं माझ्या जगाच्या मालकाचं जास्त लक्ष, त्याचं अंतःकरण निर्मळ आहे त्याच्याकडे. जगाच्या मालकाचं लक्ष आहे. मग जगद्गुरु तुकोबराय ते सांगतात, होईन भिकारी पंढरीचा वार करी. मला पंढरपूरला जायचंय, मग मी भिकारी होऊन जाणार आहे. कारण ऐका, आपण दान कोणाला करतो? दान कोणाला? भिकाऱ्याला. आणि ज्यानं ही शर्ट केली, सुंदर कपडे घातले, कडक इस्त्रीचे कपडे घातले, ताटली घेऊन उभा राहिला, कोण कोण त्याच्या ताटात 10 रुपये टाकेल? टाकणार नाही. कारण आपण ओळखून घेऊ की बाबा याच्याकडे सगळं आहे तरी हा भीक मागतोय. मग तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भिकारी अंतःकरणानं जर देवाकडे जाल तर देव तुमच्या पदरात काहीतरी टाकेल. आणि जर तुमच्या मनात सगळंच आहे हो, तुमचं मन भरूनच गेलेलं आहे, सगळ्या वस्तूंयुक्त तुमचं मन झालेलं आहे, देव टाकणार तरी काय ना? टाकणार काय? मिसरीची पुडी जर रिकामी झाली तर आपल्याला पुडी नवीनच घ्यावी लागते ना, का त्याच्यात ऑटोमॅटिक तयार होते? नाही. तसं जगाचा मालक सुद्धा तुमची जर डबी रिकामी असेल तरच त्या डबीमध्ये दान करेल ना. दानही खूप मोठं आहे, प्रत्येकाला माहिती आहे दान किती श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे दान आहे. त्यामध्ये अन्नदान असू द्या, ज्ञानदान असू द्या, वस्त्रदान असू द्या, रक्तदान असू द्या, नेत्रदान असू द्या,
दानाचे भरपूर प्रकार आहेत. एक सुभाषितकार म्हणतो बरं का, दानेन पाणेन न तु कंकणेन, स्नानेन शुद्धीन तु चंदनेन, मानेन तृप्तीन तु भोजनेन, ज्ञानेन मोक्षन तु मुंडनेन. लक्ष दिलं तरच कीर्तन कळेल. मी सासू सुनाच्या गप्पा झोडायला आलेली नाही महाराज. आता ते इकडं जायचं म्हटलं ना, मागचा विचार करायचाच नाही. सुभाषितकार म्हणतो, हातामध्ये सोन्याची चैन घातली, सोन्याच्या बांगड्या घातल्या म्हणून तुमचे हात सुंदर नाही दिसणार. त्या ज्या हातानं दान कराल ना ते हात सुंदर आहे. दानेन पाणेन न तु कंकणेन आणि स्नानेन शुद्धीन तु चंदनेन. जर तुमच्या शरीराला अंघोळच नसेल तर तुमचं शरीर शुद्ध होऊ शकत नाही. त्या शरीराला चंदन फासलं म्हणून ते शरीर शुद्ध नाही. शुद्ध होण्यासाठी शरीराला अंघोळीची गरज आहे. म्हणून स्नानेन शुद्धीन तु चंदनेन आणि मानेन तृप्तीन तु भोजनेन. तुम्ही येताना नाश्ता काय केला? अन्नापूर मध्ये जेवण काय केलं? नव्हतं का? असेल ना, लक्षात नसेल राहिलो. लक्षात तरी काय काय ठेवायचं? पिशवी कोणत्या गाडीत आहे? झोपायला जागा मिळेल का? हरिपाठ लवकर संपन का? कीर्तनकार महाराजांनी लवकर आटपलं तर बरं होईल. विचार तरी ना, लक्षात तरी काय काय ठेवायचं असं बी आहे ना. पण जाऊ दे, आता जेवण करणार आहे ना कीर्तन झाल्यावर. लय जेवायचं आता आणि वारीवरून येईपर्यंत जेवायचंच नाही. चालेल का? नाही. ऐका, समाजामध्ये जर मान असेल, सन्मान असेल तरच माणसाची तृप्तता आहे. भोजनाने तृप्तता नाही. आणि स्नानेन शुद्धीन तु चंदनेन, मानेन तृप्तीन तु भोजनेन, ज्ञानेन मोक्षन तु मुंडनेन. भगवे वस्त्र धारण केले, मुंडन केलं, टक्कल केला म्हणून मोक्ष प्राप्ती आहे का? अजिबात नाही महाराज. मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानच पाहिजे. म्हणून तो सुभाषितकार म्हणतो, तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर ज्ञानाची गरज आहे. मग ते ज्ञान मिळतं कुठं? संतांच्या सानिध्यात. आणि संत सानिध्य एवढं सोपं नाही, बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली. एवढी सोपी नाही संत भेट. खूप अवघड आहे, बहु अवघड. बहु म्हणजे खूप अवघड आहे. देव लवकर भेटेल बरं का महिला मंडळ, देव लवकर भेटेल पण संत लवकर भेटणार नाही. वारीला जातो, अंतकरणामधला भाव, आपला संसारामधला भाव, संसारामध्ये म्हणजे थोरला भाव, दाखला भाव तसं नाही. काही काही माणसं लक्षार्थ वाचार्थ आहे तसाच घेतात. एका सासूनं पाहुणे घरी बोलवले जेवायला आणि सुनबाईला सांगितलं, आई मी पाहुण्यांना जेवायला देते, तर तू हार बाहेर घे आणि पापड बाजीत बस. तुम्ही सांगितलं, सासूनं सांगितलं, मी तवर पाहुण्यांना जेवाय वाढते. सुनबाईनं पापडाचा डबा घेतला आणि मेथीच्या भाजीचं वावर होतं, भाजीत जाऊन बसली. सासू म्हणली, पाहुण्यांची जेवण झाले तरी सुनबाई येईना कशी हो? मग लक्षार्थ वाचार्थ कळलं नाही ना. सासूनं सांगितलं पापड घेऊन भाजीत बस. आता तिचं तरी काय चुकलं बिचारीचं?